ते वैराग्य जरी असलं तरी त्या अज्ञानातलं वैराग्य, अज्ञानातून आलेलं वैराग्य. पण तुम्हाला तुमची ओळख झालेली नाहीये. तुम्ही जो व्यवहार करतात त्या व्यवहारात तुम्हाला नैराश्य आल्यामुळे तुम्हाला ते वैराग्य आलेलं आहे. आणि ज्ञानपूर्व आणि ज्ञानानंतरचा वैराग. मी कोण आहे याची ओळख झाल्यानंतर हे बाकीचं जे काही सगळं आहे माझं, हे सगळं टाकाऊ आहे, याचा काहीच उपयोग नाही. असं झाल्यानंतर, असं समज आल्यानंतर त्याच्याविषयी निर्माण होणारी घृणा म्हणजे ते वैराग. ते काय मानवी शरीर आहे, मानवी देह काय आहे, मानवी देहाची इथे कर्तव्यता काय, आपण काय करतो, आपला 4 लोकांसाठी उपयोग होतो की नाही. आपलं हे जे शरीर आहे आपण पोचलेलं, धष्टपुष्ट काय राखलेलं, या शरीराचा किंवा या कृतीचा, या शरीरापासून होणाऱ्या कृतीचा 4 लोकांच्या कल्याणासाठी उपयोग होतो की नाही, याची समज येणं. आणि ते जर येत नसेल, तसं जर होत नसेल, तर मनाला त्याची बोच लागणं आणि ती लागलेल्या त्या बोचीनंतर माणसाचं जो आचरण आहे, ते वैराग.